राम आणि सीतेचा विवाह. प्राचीन काळात मिथिला नगरीचे राजे जनक हे अत्यंत धार्मिक आणि धर्मप्रिय होते. त्यांना एक सुंदर आणि सद्गुणी कन्या होती, सीता. तिचे बालपण अतिशय अद्भुत घटनांनी भरलेले होते. सीता लहान असताना एके दिवशी ती राजमहालाच्या बागेत खेळत होती. तिथे एक विशाल धनुष्य होते, जे भगवान शिवांचे होते आणि राजमहाली ठेवलेले होते. सीतेने सहजतेने ते धनुष्य हलवले. राजा जनक हे पाहून आश्चर्यचकित झाले, कारण ते धनुष्य इतके जड होते की देव, गंधर्व किंवा महाबली वीरही ते हलवू शकत नव्हते. तेव्हा राजा जनकाने प्रतिज्ञा केली की जो पुरुष हे धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंच चढवेल त्यालाच सीतेशी विवाह करण्याची संधी दिली जाईल. राजा जनकाने संपूर्ण आर्यावर्तात स्वयंवर जाहीर केले. अनेक बलशाली राजे योद्ध्यांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही यशस्वी होऊ शकले नाही. रावणानेही प्रयत्न केला, पण तोही अपयशी ठरला. याच वेळी प्रभू राम त्यांच्या बंधू लक्ष्मणासह ऋषी विश्वामित्रांच्या सोबत मिथिलेत आले होते. विश्वामित्रांनी रामाला धनुष्य उठवण्यास सांगितले. रामाने अत्यंत सहजतेने ते धनुष्य उचलले आणि एका क्षणात त्यावर प्रत्यंच चढवली. त्या क्षणी धनुष्य तुटले आणि प्रचंड आवाज झाला. संपूर्ण सभागृह रामाच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झाले. राजा जनक आनंदित झाले आणि त्यांनी रामाला आपला जावई म्हणून स्वीकारले. राजा दशरथांना आमंत्रित करण्यात आले आणि मोठ्या थाटामाटात राम आणि सीतेचा विवाह संपन्न झाला. फक्त रामच नव्हे तर त्यांच्या बंधू भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचेही विवाह जनकाच्या कन्यांशी झाले. ही कथा आपल्याला शिकवते की न्याय, सत्य आणि योग्यतेवर आधारलेला निर्णय नेहमीच योग्य फल देतो. रामाने आपल्या पराक्रमाने आणि नम्रतेने सीतेला जिंकले आणि त्यांच्या प्रेमाची कथा अजरामर झाली. राम आणि सीतेचा विवाह हा आदर्श दाम्पत्य प्रेम, निष्ठा आणि धर्माचे प्रतीक मानला जातो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.